स्वतःच्या न्यायासाठी समोरील व्यक्तीकडून दगाफटका होऊन मरण्याऐवजी या शासनाच्या दारात न्यायाने मेले तरी भेटतात. मी शेवटच्या क्षणापर्यंत हे उपोषण करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण एक पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये आपण एक निवेदन सादर केलं होतं. आता नुकतंच तुम्ही पोलीस स्टेशनलाही एक निवेदन सादर केलंय, काय सांगताय त्याबद्दल? नमस्कार, माझे नाव विद्या नितेश ठाके, राहणार आटपाडी हाकेमाळा येथे माझ्या पतीच्या मालकीची 5.5 एकर जमीन आहे. अनेक वर्ष झालं आम्ही वहिवाट केला, मात्र गेले 1.5 वर्ष आमचा चुलत दीर साहेबराव तुकाराम हाके, सचिन तुकाराम हाके व त्यांच्या परिवारातील काही लोक आम्हाला अश्लील शिवीगाळ करतात. यापूर्वी झालेली मारहाण यामुळे आम्ही भीतीच्या छायेत आहोत. साहेबराव हा अतिशय क्रूर आणि विकृत बुद्धीचा माणूस असून आमच्या जीवितात त्याच्याकडून धोका आहे. आमच्या क्षेत्रामध्ये येण्यास तो मज्जाव अडवणूक करत आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाची कोणतीही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गंभीर दखल घेत नाही. उलट पक्षी त्यालाच मदत होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आटपाडीमध्ये कायदा सुव्यवस्था आहे का हा प्रश्न या निमित्ताने पडतो. पोलिसांची जी कर्तव्य आहेत, जर कोणी गुन्हेगारी करत असेल तर त्यांच्याकडून बंदपत्र घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रयत्न करावा, असे आतापर्यंत झाले नाही. एवढं सगळं करत असताना पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे डोळेझाक केली का? आपल्या बाजूने काय न्याय दिला? आमच्या बाजूने कोणताही न्याय दिला नाही. उलट त्यांनाच मदत करत आले आतापर्यंत. ते आम्ही एवढा वेळा गेलो त्यांच्याकडे, त्यांनी कोणतीही मदत केली नाही आम्हाला. आपल्या राज्य सरकारने 2026 हे महिला शेतकरी वर्ष साजरे करण्याची घोषित केले आहे. मात्र मी एक महिला असून माझ्या हक्काच्या क्षेत्रात जाऊ शकत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. लाडक्या बहिणीला आज उपोषणाला बसण्याची वेळ पोलीस प्रशासनाने आमच्या समोर आणली आहे. तुम्हाला वाटतं का की ही जी वेळ तुमच्यावर आलेली आहे, तुम्ही एकीकडे लाडकी बहीण म्हणताय, मग या लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असं वाटतं का? अपेक्षित आहे पोलीस प्रशासनाने हे सगळ्यांनी मार्गदर्शन करावं. स्वतःच्या न्यायासाठी समोरील व्यक्तीकडून दगाफटका होऊन मरण्याऐवजी या शासनाच्या दारात न्यायाने मेले तरी भेटतात. मी शेवटच्या क्षणापर्यंत हे उपोषण करणार आहे. उपोषणाला बसणार आहे निश्चित झालंय, आमरण उपोषण करणार आहे. मग अशा वेळी प्रशासनाला तुम्ही काय सांगणार? प्रशासनाला एकच विनंती आहे, थोडी जर शिल्लक असेल तर मी उपोषणाला बसण्याची वेळ आणू नका. माझा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे ही मागणी आणि विनंती.